गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आपण याआधी हा जो अक्षर गट आहे ह्या अक्षर गटामधील कोणते अक्षर बघितले सांगा पाहू. हां, याच्यातले आपण द आणि ड ह्या अक्षर गटामधील द आणि ड हे दोन अक्षर आपण बघितले. हे दोन अक्षर आपण शिकलो. याचं लेखन आणि वाचन याची तुम्ही प्रॅक्टिस सराव केला. आता आज आपण याच अक्षर गटातले आणखी काही अक्षर पुढचे अक्षर आपण बघणार आहोत. तर कोणते? वजन व, गणपती ग, ऐरण ऐ. तर हे 3 अक्षरं आज आपण बघणार आहे. आणि ही आहे मात्रा, ऐची मात्रा. हा जो ऐ आहे ह्या ऐची ही मात्रा आहे. तर हे आज आपण आपल्या पुस्तकातील पान नंबर 46वर बघणार आहोत. इथे प्रश्न दिलेला आहे. गिरव लिही म्हण. गिरव म्हणजे हे जे अक्षर दिलं आहे त्याच्यावर आपल्याला घोटायचं आहे. आता इथे कोणतं अक्षर दिलं आहे? आत्ता आपण वाचलं ह्या अक्षर गटातलं. हा आहे वजन व. कोणतं अक्षर आहे? वजन व. असं घोटायचं आहे याला बघा. आता हा काढताना कसा काढायचा? पहिले काय काढायचं? तर पहिले आपल्याला असा अर्धा गोल, 2 रेषेत काढताना अर्धा गोल, मग त्याला उभी सरळ रेघ आणि मग त्याच्या डोक्यावर आडवी रेष. अशा तऱ्हेने हा वजन व काढायचा. आता इथे जी छोटीशी बारीकशी रेष आहे, तुम्हाला हे या छोट्याशा रेषेमध्ये ही जी रेष 2 लाईनची दिलेली आहे, ह्या 2 लाईनच्या रेषेमध्ये म्हणजे या 2 लाईनमध्ये तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर तो आहे वजन व. तर आता इथे दुसरा प्रश्न. चित्र बघ, नाव सांग, नाव लिही. व म्हणा माझ्या मागे. व काय म्हणायचं याला? व. आता हे चित्र बघा. हे चित्र आहे वेलचे. वेल म्हणजे झाडाचाच प्रकार आहे हा. आता काही आपण जे झाडं बघतो बाहेर, झाडं कसे असतात? सरळ उभे असतात ना. कुंडीमध्ये वगैरे आपण जे झाडं लावतो, बाहेर आपलं आंब्याचं याचं झाड दिसतं किंवा फुलांचे झाडं दिसतात, ते असे सरळ जमिनीमध्ये उभे असतात. पण हे जे झाड आहे हे मात्र असं सरळ उभं राहू शकत नाही. तर काही जे झाडं असतात हे स्वतः सरळ उभे नाही राहत. त्यांचे देठ जे असतात ते नाजूक असतात. म्हणून ते असे दुसऱ्या झाडांच्या साह्याने किंवा काडीच्या साह्याने, भिंतीच्या साह्याने ते झाडं असे वाढतात त्याच्यावर. तर त्यालाच म्हणतात वेल. तुम्ही कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल है ना, चमेलीचा वेल, फुलांचा बघितलं असेल, तर त्यालाच म्हणतात वेल. तर हा वेल आहे. हे चित्र आहे वेलाचं. तर याचं नाव कसं लिहायचं हे याच्यात खाली जागा तिथे दिलेली आहे, तिथे नाव कसं लिहायचं आपण बघणार आहे. त्यानंतर इथे दुसरं चित्र दिलेलं आहे. एक मोठं झाड असतं, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. तुमच्या आईसोबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये एक सण येतो, त्या सणाला तुम्ही आपल्या आईसोबत जाता. तो सण आहे वटपौर्णिमा है ना. तर त्या वटपौर्णिमेला तुमच्या आई वडाची पूजा करायला जाते है ना, वडाच्या झाडाजवळ. तर हे झाड आहे वडाचं. तर याचं नाव आपल्या इथे खाली लिहायचं आहे. आणि ही जी चाकूसारखं तुम्हाला दिसतं आहे तर ही आहे करवत. याला म्हणतात करवत. तर करवतनी काय करतात? तर करवतनी लाकूड कापतात. तर अशा तऱ्हेने ते वजन व. तर हे व अक्षर इथे हे जे चित्र दिलेले आहे या चित्रांच्या नावांमध्ये हा व इथे येतो आहे. आपण बघूया. त्यानंतर इथे दुसरं बघा. गिरव लिही म्हण. आता इथे सुद्धा तुम्हाला तसंच गिरवायचं आहे, म्हणजे त्याच्यावर घोटायचं आहे. कसं काढायचं हे अक्षर? तर इथे बघा, इथून असा हा अर्धा गोल, त्याला गुंडाळी आणि मग त्याला एक उभी रेघ आणि डोक्यावर एक रेष. हा झाला तुमचा गणपती ग. बघा पुन्हा असा काढून त्याला एक सरळ रेष, अर्धा गोल, उभी रेघ आणि. तर असं तुम्हाला या गची इथे प्रॅक्टिस करायची, सराव करायचे. गणपती ग. चला म्हणा. व व व व
मग म्हणा ग ग ग ग. ठीक आहे. आता इथे चित्र दिलं आहे बघा. हे चित्र आहे गवताचं. मग याच्याखाली याचं नाव आपल्याला लिहायचं आहे, गवताचं गवत. आणि हे एका पक्षाचं चित्र आहे आणि त्याचं नाव आहे गरुड. गरुड. त्यानंतर हे आहे हनुमानजीची गदा, याचं नाव आहे गदा. त्यानंतर आता इथे खाली बघा शब्द वाच लिही. आता इथे काही शब्द दिले ते वाचायचे आपल्याला आणि ते खाली लिहायचे. जसं हा र आहे, रला वेलांटी री. मग हा काय आहे प. पुन्हा हा र आहे, त्याला पुन्हा वेलांटी री आणि मग प. री प री प असं तुम्हाला वाचता यायला पाहिजे, कारण आता वेलांटी आपण शिकलो, काना शिकलो, तर अक्षरांची ओळख झालेली आहे आणि चिन्हांची पण ओळख झाली आहे. त्यानंतर आता हे अक्षर बघा स ळ स ळ. दुसरं बघा ह ळू ह ळू. चू ळ बू ळ. ठीक आहे. आता आपण ह्या वजन व असलेले जे चित्र आहे आणि त्यांचे शब्द यांचे नावं आपण बघणार आहोत. तर हा आहे इथे ग. इथे आपल्याला ग असा लिहायचा आहे 2 लाईनमध्ये. ग ग ग. तर मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, इथे हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र आहे गवतचं. हिरव्या रंगाचं हे चित्र आहे गवतचं, म्हणून त्याचं नाव इथे लिहिलेलं आहे ग. बघा हा जो ग इथे आलेला आहे, ग व त, याचं नाव म्हणताना गवत व लिहिताना गवत. दुसरं चित्र आहे, मी आत्ताच म्हणतो तुम्हाला पक्षाचं नाव, तर हा पक्षी आहे गरुड. मग याचं पण इथे नाव लिहिताना ग आलेलं बघा. गरुडमध्ये नाव लिहिताना ग आलेलं आहे. ग रला उकार रू ड म्हणा गरुड. आणि तिसरं चित्र गदा, हनुमानाची गदा. ग याच्यामध्ये पण ग बघा. इथे सगळीकडे ग हे पहिलं अक्षर, ग हे अक्षर इथे ह्या सगळ्या शब्दांमध्ये पहिलं अक्षर आलं. म्हणजे ग पासून सुरू होणारे अक्षर, ग पासून सुरू होणारे शब्द असं पण म्हणू शकतो आपण यांना. तर ग पासून कोणते कोणते शब्द सुरू झाले बघा. गवत, ग पासून गरुड आणि ग पासून गदा. तर इथे हे चित्र आणि त्यांची नावं इथे याच्याखाली दिलेली आहे. हे चित्र आहे गवतचं म्हणून याच्याखाली नाव दिलं आहे गवत. हे चित्र आहे गरुडचं म्हणून याच्याखाली याचं नाव दिलं आहे गरुड. हे चित्र आहे गदाचं आणि याचं नाव इथे दिलेलं आहे गदा. तर आपण तर व हा कसा लिहिला जातो? तर व लिहिताना पहिले अर्धा गोल, मग त्याला उभी सरळ रेष. अर्धा गोल, त्याला उभी सरळ रेष आणि मग पूर्ण त्याच्या डोक्यावर आडवी रेष. अर्धा गोल, उभी रेष आणि चला हा झाला व. मग हा जो व आहे हा इथे चित्र जे दिले आहे त्या चित्रांच्या नावांमध्ये व आलेला आहे. पहिलं चित्र आहे वेलचं, मी आत्ताच सांगितलं वेल. याचं नाव इथे दिलेलं आहे वला एक मात्रा वे ल. दुसरं झाड मी तुम्हाला सांगितलं होतं वडाचं, हे चित्र आहे वडाच्या झाडाचं, मग इथे लिहिलेलं आहे व ड. आणि तिसरं चित्र आहे तुमचं करवतचं, याच्याखाली याचं नाव दिलेलं आहे करवत. चला म्हणा माझ्या मागे सगळ्यांनी वेल, हां वड म्हणत आहे की नाही सगळे, वड आणि करवत. आणि हे शब्द पण आपण आताच वाचले. रीप रीप इथे लिहायचं आहे तुम्हाला. रीप रीप असं 2 लाईनमध्ये लिहायचं आहे. मग सळ सळ, हळू हळू, चुळ बुळ. तर हे शब्द तुम्हाला प्रॅक्टिस वहीमध्ये लिहायचे आहेत. तर आपण इथे वजन व आणि गणपती ग हे 2 अक्षरे इथे शिकलो आणि त्यांच्याशी संबंधित त्यांचे नावं पण बघितले. तर तुम्ही आता इथे पुस्तकामध्ये जे नावं मी तुम्हाला शिकवले ते ह्या चित्राखाली त्यांची नावं तुम्हाला लिहायचे आहे आणि हे अक्षरसुद्धा इथे प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. वजन व, गणपती ग, है ना.
आणि हे जे शब्द आहे ह्या शब्दांची पण नावं तुम्हाला इथे खाली लिहायची आहेत.